फाल्गुन शुक्ल सप्तमी शके 1934 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। येऊरच्या जंगलातील एका विहिरीत पडून बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू। मानपाडा पुलावर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी येथील सिग्नल बंद करण्याची रहिवाशांची मागणी। आणि मुंबईला 24 तास पाणीपुरवठा करू शकणाऱ्या पिंजाळ प्रकल्पामुळे विस्थापित होण्याच्या भीतीने आदिवासी धास्तावले। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा। ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। 1&1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर, स्पीड 4 MB to 100 Mbps, starts ₹270 per month. Enjoy high speed internet. Call today 2538-6608. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरातील येऊरच्या जंगलात एका विहिरीत बिबट्याच्या पिल्लाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली। रात्रीच्या वेळी तहानलेलं हे पिल्लू पाणी शोधत खाली आलं असावं आणि पाणी पिण्यासाठी विहिरीत त्यानं उडी मारली असावी, पण पुन्हा विहिरीच्या बाहेर येण्यास असमर्थ ठरल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जातोय। आज सकाळच्या सुमारास मामाभाच्याच्या डोंगराखाली लोकमान्य नगर परिसरातील काही मुलं खेळण्यासाठी गेली होती। त्यावेळी जवळच असलेल्या विहिरीत त्यांनी डोकावलं। त्यांना बिबट्याचं हे पिल्लू पाण्यात तरंगताना दिसलं। स्थानिकांच्या मदतीनं या पिल्लाला बाहेर काढण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्याचे प्राण गेले होते। संजय गांधी उद्यानात ठिकठिकाणी पाण्यासाठी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत, मात्र तरी देखील पाण्यासाठी हे प्राणी बाहेर पडत असतात। बिबट्याचं हे पिल्लूही असंच पाण्यासाठी बाहेर आलं असावं आणि विहिरीतून पुन्हा बाहेर पडणं त्याला शक्य न झाल्यामुळे त्याला प्राण गमवावे लागले असावेत अशी शक्यता व्यक्त होतीये। हे पिल्लू 6 महिन्याचं असून वन अधिकाऱ्यांनी ते ताब्यात घेतलंय। यापुढे अशा घटना घडू नये म्हणून या विहिरीला कुंपण घातलं जाईल असं वन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी सांगितलं। एकतर्फी प्रेमातून एका मुलानं एका अल्पवयीन मुलीवर हल्ला करण्याची घटना कसारा इथे घडली आहे। कसारा येथील महेंद्र आंदोळे हा गेल्या 3 महिन्यापासून या मुलीच्या मागे होता, मात्र ही 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी त्याच्या प्रेमाला प्रतिसाद देत नव्हती। या मुलीनं आपल्या फोनला प्रतिसाद द्यावा अशी महेंद्रची अपेक्षा होती, पण तसं होत नसल्यामुळे संतप्त झालेला महेंद्र काल रात्री उशिरा तिच्या घरात शिरला आणि चाकून तिच्यावर अनेक वार केले। यामध्ये जखमी झालेल्या या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। कसारा पोलिसांनी महेंद्रला अटक केली आहे। ही मुलगी महादेव कोळी जातीची असल्यामुळे महेंद्रवर जातीवाचक कायद्यानुसारही गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत। विटावा रेल्वे खालील पुलाचा दुसरा भाग काल महापालिकेनं वाहतुकीसाठी खुला केलाय। गेली अनेक वर्ष विटावा पुलाखालील रस्त्याचं काम रखडलं होतं। जानेवारी 2012 मध्ये अनेक वर्ष प्रलंबित असलेलं हे काम मार्गी लागलं। त्यानंतर एका बाजूचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, पण विटावा रेल्वे खालील पुलाचा मूळ भाग खराब झाल्यानं वाहतुकीचा खोळंबा होत होता। महापालिका आयुक्त आर.ए. राजीव यांनी या मार्गाच्या दुरुस्तीचं काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार 3 महिन्यापूर्वी दुसऱ्या मार्गाच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं होतं। हे काम निर्धारित वेळेत पूर्ण करून महापालिकेनं हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केलाय। यामुळे सध्या या पुलाखाली होणारी वाहतूक कोंडी दूर होईल अशी आशा आहे। नवी मुंबईत 2010 मध्ये झालेल्या IPL सामन्याच्या सुरक्षेसाठीचे 24 कोटी रुपये कोणी द्यायचे याचा निर्णय घ्यावा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती AM खानविलकर यांनी दिले आहेत। भारतीय जनता पक्षाच्या नवी मुंबई शाखेतर्फे एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। या याचिकेच्या सुनावणी दरम्यान हे पैसे कुणी द्यायचे याचा अहवाल पुढील सुनावणीपूर्वी न्यायालयाला द्यावा असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत। 2010 मध्ये DY पाटील क्रीडा संकुलात झालेल्या IPL सामन्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती। या सुरक्षेचे बिल 9.5 कोटी झालं होतं, तर संपूर्ण राज्यासाठी 24 कोटी रुपयांपर्यंत बिल झालं होतं।
या प्रकरणी अनेकदा प्रयत्न करूनही गृह विभाग हे पैसे मिळण्यासाठी काही करू शकलं नाही। त्यामुळे नवी मुंबईतील काही नागरिकांनी मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिलं, पण तरीही काहीच झालं नाही। एखाद्या नागरिकानं पाणी अथवा विजेचं बिल न भरल्यास लगेच कारवाई होते, मग IPL बाबत दुटप्पीपणा का, असा प्रश्न माजी आमदार संजय केळकर यांनी उपस्थित केलाय। मुंबई पोलिसांची थकबाकी दिली जात नाही तोपर्यंत IPLचे सामने खेळवले जाऊ नयेत अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली होती। राज्यात दुष्काळ पडला असताना 24 कोटी रुपये वसूल न करण्यामागे कुणाचा दबाव आहे, असा प्रश्न उपस्थित करून हे पैसे कुणी देण्याच्या मुद्द्यापेक्षा हे पैसे कसे मिळवायचे हा मुख्य प्रश्न असल्याचं केळकर यांनी सांगितलं। नमस्कार मंडळीमध्ये या रविवारी भेटू ठाणे जिल्हा केबल सेनेचे अध्यक्ष मंगेश वाळंज यांना। सेट टॉप बॉक्स या सध्या आवश्यक असलेल्या यंत्राबद्दल विचारा हवा तो प्रश्न थेट मंगेश वाळंज यांना। रविवार 24 मार्च रात्री 9 ते 9:30 दरम्यान सहभागी व्हायला विसरू नका। संपर्क साधा 2545 22 22 2538 22 22। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। जैम 90 रुपए। छोटी छोटी चीजें खरीदने में तो MRP पे आप बड़ा ध्यान रखती। कल जब आप सोना खरीद रही थी तब तो आपने रखा नहीं, तब किसने बताया आपको? सेल्समैन ने। और किसने? आपने कभी सोचा कि सोने के ऊपर रेट टैग क्यों नहीं लगा होता? क्यों नहीं? सोने के गहने पर अगर रेट टैग लग जाएगा तो मेकिंग चार्जेस को बढ़ाने घटाने की गुंजाइश कहां बचेगी? समझ रहे ना आप? बार्गेन करने के लिए रेट अलग, न करने के लिए अलग। ये तो बहुत गलत हुआ। कल्याण ज्वेलर्स, हर गहने पर कम से कम मेकिंग चार्जेस का रेट टैग। कल्याण ज्वेलर्स, मुंबई में मार्च 24 से बोरीवली, थाने और वाशी में। अब जब भी लेना गहना मेकिंग चार्जेस का रेट टैग देख करके ही लेना। हाँ, ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा। ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं, कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। क्लब एझ्युर लेझर अँड हॉलिडे क्लब। गो गोवा विथ क्लब एझ्युर. Win a free holiday for you and your family and also win exciting prizes like iPads, mobile phones, cameras, dinner vouchers, etc. For details, contact Neha or Sujata 8390208322. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा। पैठणी, कांजीवरम, एम्ब्रॉयडरी, बनारसी शालू, ओपाडा सिल्क, काथा सिल्क, ऑर्गेन्झा अशा वैविध्यपूर्ण साड्या एकाच दालनात। अगं हो, आईस फॅक्टरी समोर फक्त संगिनी सारीज मध्येच। अय्या, तुम्हाला माहितीये ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील पहा। ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं, कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता। विवेकानंदांच्या 150व्या जयंतीनिमित्त ठाण्यामध्ये स्वामी विवेकानंदांवर आधारित एका चित्रकला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। स्वामी विवेकानंदांचे शैक्षणिक विचार या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद लाभला होता। विवेकानंदांच्या जीवनावर आधारित मुलांनी रेखाटलेली अनेक चित्र या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली होती। वृंदावनमधील नीता फाळके यांनी या चित्रकला प्रदर्शनाचं आयोजन केलं होतं। नीता फाळके यांचं शिक्षण जे कला महाविद्यालयात झालंय। त्यांनी यापूर्वी महाभारत, रामायण, वृंदावनातील कृष्णलीला अशा विविध विषयांवरील चित्रकला प्रदर्शनाचं आयोजन केलंय। या चित्रकला प्रदर्शनात 5 ते 15 वयोगटातील विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्र प्रदर्शित करण्यात आली होती। जे कला महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक नरेंद्र पावसकर, उपमहापौर मिलिंद पाटणकर अशा अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेट दिली। वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी मानपाडा पूल उभारण्यात आला, मात्र या पुलावरच वाहनं थांबल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडतोय। घोडबंदर रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी या रस्त्यावर 4 पूल बांधण्याची योजना आखली गेली। त्यापैकी 3 पूल आता वाहतुकीसाठी खुले झाले आहेत, तर कापूरबावडीच्या पुलाचं काम अद्यापही सुरूच आहे। 2 दिवसापूर्वीच मानपाडा पुलाचं उद्घाटन झालं, पण या पुलामुळे वाहतूक कोंडी दूर होण्याऐवजी वाहतूक व्यवस्था कोलमडूनच पडली असल्याची या भागातील रहिवाशांची तक्रार आहे।
काही वर्षापूर्वी विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी घोडबंदर रस्त्यावरील वाढत्या अपघातांची संख्या पाहून घोडबंदर रस्त्याला मिळणाऱ्या काही रस्त्यांना एकमार्गी केलं होतं. त्याचे चांगले परिणामही झाले होते. पण आता पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर मानपाडा जंक्शनवर वाहतूक कोंडी होत आहे. पूल संपल्यात सिग्नल असल्यामुळं वाहनं पुलावरच अडत आहेत. डी-मार्टकडे जाणाऱ्या रस्त्यावरील या सिग्नलमुळं उड्डाण पुलावरच वाहनं अडत आहेत. त्यामुळं वाहतुकीचाही बोजवारा उडाल्याचं चित्र दिसतंय. उड्डाण पुलाचं बांधकाम झाल्यानंतर डी-मार्टकडे जाणारा रस्ता एकमार्गी करावा आणि तेथील क्रॉसिंग बंद करून मानपाडा पुलाखालून पूर्वीप्रमाणेच वाहतूक सुरू करावी अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. यामुळे वाहतूक कोंडी न होता वाहतूक गतिमान होण्यास मदत होईल असं या भागातील रहिवाशांचं म्हणणं आहे. मुंबईकरांना 24 तास पाणी हे स्वप्न ज्या पिंजाळ प्रकल्पामुळे साकार होणार आहे, त्या पिंजाळ प्रकल्पामुळे विस्थापित होणारे आदिवासी सध्या दास्तावले आहेत. राज्य शासनानं पिंजाळ प्रकल्पाला अलीकडेच परवानगी दिली आहे. यामुळे मुंबईकरांना 865 दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. याबरोबरच दमणगंगा नदीजोड प्रकल्पही मार्गी लागणार असून त्यातूनही 1400 दशलक्ष लिटर पाणी पिंजाळ प्रकल्पात सोडलं जाणार आहे. मात्र या प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या आदिवासींच्या पुनर्वसनाचं काय असा प्रश्न उपस्थित झालाय. या प्रकल्पामुळे जव्हार वाडा तालुक्यातील आखाडा, वडवली, उज्जैनी, विऱ्हा, खिडसा, ऐना, मनमोहाडी ही गावं विस्थापित होणार आहेत. ही गावं 100% आदिवासी गावं आहेत. त्यामुळे या गावातील आदिवासी सध्या संभ्रमात असून आपलं पुनर्वसन कसं होणार या विवंचनेनं हे आदिवासी धास्तावलेत. आम्ही निवास वार्ता हे सदर सध्या सुरू केले. या अंतर्गत ठाण्यामधील खरेदी विक्री अथवा भाड्यानं उपलब्ध असलेल्या जागांविषयी माहिती यात देत आहोत. लुईसवाडी पाचपाकाडी इथे 1 BHK 2 BHK फ्लॅट भाडेतत्वावर देणे आहेत. अधिक माहितीसाठी आपण DG असोसिएटशी 97 697 99 971 अथवा 2536 0007 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता. ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेटवर देखील. पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं. कधीही केव्हाही कुठेही इंटरनेटवर अपडेट असणारं एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता. 1 and 1 ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस, मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, स्पीड 4 MB to 100 Mbps, starts ₹270 per month. Enjoy high speed internet. Call today 2538-6608. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. येऊरच्या जंगलातील एका विहिरीत पडून बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू. मानपाडा पुलावर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी येथील सिग्नल बंद करण्याची रहिवाशांची मागणी. आणि मुंबईला 24 तास पाणी पुरवठा करू शकणाऱ्या पिंजाळ प्रकल्पामुळे विस्थापित होण्याच्या भीतीनं आदिवासी धास्तावले. या होत्या ठाणे वार्ता. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.